हे हिरवगार शेत आहे आयुर्वेदिक डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांचं। काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड मधल्या सांगवी इथं संतोष सूर्यवंशी यांनी आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू केलं। अनेकांना आजार होतात ते शहरीकरणाच्या रेट्यात बदललेल्या जीवनशैलीमुळे हे त्यांच्या लक्षात आलं। पौष्टिक आहाराचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण। यावर उपाय म्हणून त्यांनी शहराच्या जवळच एक शेत घेतलं आणि तिथं फुलवली ही आयुर्वेदिक नैसर्गिक शेती। ज्वारी, गहू, तांदूळ यांच्या देशी जाती इथं आहेतच, त्याचबरोबर केळीच्या तब्बल 22 जाती, देशी ऊसाचे 19 प्रकार देखील इथं पाहायला मिळतात। भेंडीचा रस आणि मोहरीच्या तेलापासून बनवलेला गूळ इथलं खास वैशिष्ट्य। विविध औषधी वनस्पती इथं सर्रास पाहायला मिळतात। माझ्या सहचारिणी MBBS डॉक्टर आहेत, पण दोघांनी ठरवलं की आयुर्वेद आणि योगमध्ये प्रॅक्टिस करायची। मग मॅडमनी योगमध्ये PG केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेताकडे वळणंच गरजेचं आहे, कारण आहार, अन्न, औषधही शेतातच उत्पादित करता येतात। त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ लाभली। ही आम्हाला काही आमच्या पेशंटमुळेच शेती आम्हाला त्यांनी देऊ केली आणि मग आम्ही तिथे खरोखर सुरुवातीला खूप स्वतः पण कष्ट केले। या आयुर्वेदिक औषधांमुळे उपचार केंद्रात आलेल्या अनेकांना अशक्य वाटणारे आजार अगदी 15 दिवसात बरे झाल्याचा दावा डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांनी केलाय। डॉक्टरांच्या औषधांनी आणि त्या पथ्याने फार कंट्रोलमध्ये आलेत। माझं जे वजन 7 ते 8 किलो कमी झालं होतं ते आता मागच्या 10 दिवसात 2 किलोने इन्क्रीज झालं। डॉक्टर हे खूप म्हणजे त्यांचा अभ्यास या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये फार चांगला आहे। उत्तम प्रकृती हेच खरं धन, हा मोलाचा उपदेश प्रत्यक्षात उतरवणारं असंच डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांचं हे आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।